आता दिसून येईना आता दिसून येईना आता दिसून येईना आता दिसून हे जना आता दिसून हे जना ऐसे करिगा नारायणा ऐसे करिगा संबंध नको आत्मा ब्रह्मांडिनेचा देव त्याग करायचा असं ठरवून ज्ञानोबाने डोळे मिटून घेतले निवृत्ती माधुगिरी घेऊन आले डोकावून पाहिलं तर ज्ञानोबा निर्वाण ठाण मांडून बसलेला दिसला निवृत्तीने हाक मारली ज्ञानोबा दार उघडा राजा ज्ञानोबाने डोळे उघडले कमळासारखे मोठे डोळे त्यातून मोत्यांच्या सरा खाली पाझरत होता नाही दादा मी दार उघडणार नाही हा मी देवाच्या घरी जाईन पुन्हा ज्ञानोबाने डोळे मिटले सोपानाला हाक मारू लागला ज्ञानदादा तू असं केलंस तर आम्हाला कोण तुम्हाला देव असं म्हणून पुन्हा निर्वाण मांडलं मुक्ता आली तिचा ऊर भरून आला डोळे पाजरायला लागले तिने आपले डोळे पुसले झोपडीच्या दारात आली आणि गोड बोलत ज्ञानदादा दार उघड अरे रागवायचं कुणावर हे सगळं जग आपलं स्वरूप मग कुणाचा कुणी राग मारू नये ज्ञानदादा एका हाताने दुसऱ्या हाताला खांजवलं रक्त आलं म्हणून हात तोडायचा का रे हात आपला पण लागे त्याचा करू नये खेद दादा दाताने जीभ चावली म्हणून दात पाडायचा का रे जीभ दाताने चावली कोणी बत्तीशी पाडिली दादा दाताने जीभ चावली म्हणून दात पाडायचा का रे ज्ञानदादा तू योगी आहेस योग्याचं मन पावन असतं तेच अभंगाच्या प्रथम चरणात तू सांग योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा हे अपराध
झाले वनी विश्वरागे झाले वनी साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वनी विश्वरागे योगी पावन मनाचा साये अपराध जनाचा विठ्ठल विठ्ठल ज्ञानदादा तुला हे काय सांगावं लागतं योग्याचं मन पावन असतं तू योग्य आहेस ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमाऊली प्रगट केली ज्ञानदादा आपल्यावर जगाने कितीही अन्याय केला तरी तो आपण तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात विश्वरागे झाले वाणी विश्वरागे झाले वा विश्वरागे झाले वा विश्वरागे झाले वणी संती सुखे वावे पाणी महाराज म्हणतो ज्ञानदादा आपल्यावर जगाने कितीही अन्याय केला तरी तो आपण उपदेश मानला पाहिजे अभंगाच्या तिसऱ्या चरणात बोलशास्त्रे झाले बोलशास्त्र झाले क्लेश बोलशास्त्र झाले क्लेश विश्वरागे झाले वन विश्वरा संती सुखे वावे पाणी संती सुखे वावे पाणी विश्वरागे वनी बोल शस्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश ज्ञानदादा तू व हे जग काही वेगळं आहे का अनेक धाग्यांचं मिळून एक कापड झालं त्याप्रमाणे जीव तू व विश्व मिळून एक विश्व आहे तेव्हा कुणाचा कुणी राग मानू नये तेच अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले वनी विश्वरागे झाले वनी ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा विश्वरागे झाले वनी
विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वनी संती सुखे वावे पाणी बोल शस्त्र झाले क्लेश संती मानवा उपदेश विश्वरागे झाले वनी संती सुखे वावे पाणी विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले वनी संती सुखे वावे पाणी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वनी संती सुखे वावे पाणी बोल शस्त्र झाले क्लेश संती मानवा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले वणी संती सुखे वावे पाणी विठ्ठल विठ्ठल दादा संत कुणाला म्हणावा साधू कुणाला म्हणावा ज्याच्या अंगी दया आहे त्याला ज्याच्या घरी क्षमा रायाला आली त्याला दादा विरक्त कुणाला म्हणायचं लोभ ज्याला शिवत नाही त्याला दादा या जगात सुखी कोण आहे ज्याच्या मुखातून शुद्ध ज्ञानाचा ओघ वाहतोय तो दादा खोट्या कल्पनेच्या माग लागून कुणाचं भलं झालं आहे का ऐकणार दादा उघडणार दादा साधू पण सोपं आहे का संत तोची जाणार जगी जया क्षमा अंगी दादा कष्ट सोसावे लागतात लोखंडाचे चणे खावे लागतात चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदिनाचे मन मोठं ओढाळ आहे वाटेल तिकडे जाऊ त्याला मारून ठोकून ताल्यावर आणावं लागतं दादा ज्याच्या मनीचा भाव शुद्ध झाला शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला दादा त्याला देव जवळ आहे पण हे तुला का शिकू मी तू तर ज्ञानदेव आहेस तू स्वतः दर्शी पण तू रागवलास तर जगाला कोण जारायचं तू जर रागवलास तर ह्या जगात सगळा अंधकार होईल आता माऊलींची समाधी उतरली त्यांनी मुक्ताईला येऊन मिठी मारली नाही मुक्ता मी तुला सोडून जाणार नाही आता ही बाउंड परत जशी होती तशी राहू लागली पण त्यांनी विचार केला आई गेले बाबा गेले परंतु आम्हाला शुद्धीपत्र मिळालं नाही आता आपणच गावाकडे न्याय मागायचा असं ठरवून विठ्ठलपंत सिद्धेश्वरासमोर गावकऱ्यांपुढे उभे राहिली निवृत्ती हात जोडून म्हणाला निवृत्ती म्हणती आम्हा कवण गती सांगावे श्रीपती विचारुनी निवृत्ती हात जोडून म्हणाला आमची आई गेले बाबा गेले परंतु आम्हाला माग ठेवून गेले आता तुम्हीच आमचे आई वडील आम्ही काय माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ
बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. निवृत्ती हात जोडून म्हणाला, आमची आई गेले, बाबा गेले, परंतु आम्हाला मागं ठेवून गेले. आता तुम्हीच आमचे आई वडील, आम्ही काय करायचे सांगा. आता आळंदीकर थोडेसे माणसळले होते, त्यांचे पेटे मोठे होते पण डोकी लहान होती. ते म्हणाले, ऐकलत का पोरांनो, येथे तुमचा काही निर्णय व्हायचा नाही. आम्ही तुम्हाला पत्र देतो, ते घेऊन पैठणला जा. आणि चारी वाहनं पैठणला आली. घेऊन या पत्र निघाले सत्वर, करोन नमस्कार शुक्रांशी. आणि चारी वाहनं पैठणला आली. मंडळी पुढे दंडवत घातले. श्री संतांची या माता चरणावारी साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत. श्री संताची या माता चरणवारे साष्टांग हे करी दंडवत, दंडवत. श्री संताची या माता चरणवारे श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उदरी, वाढल्यांतरी प्रेम सुखे, दौरले काया कृपेच्या ओरसे, नवे अनारीसे उद्धरलो. विश्रांती पावलो सांभाळा उदरी, वाढल्यांतरी प्रेम सुखे. धर्माधिकारी म्हणाले, बाळांनो काय हवंय तुम्हाला. निवृत्ती म्हणाला, आम्ही आळंदीहून पत्र घेऊन आलो आहे आपल्यासाठी. त्यातील एक कुठला आणि म्हणाला, नाव काय तुमची. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई. वा 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 म्हणे, नाव काय आणि अवतार पापाची संतती. अहो तो पालखीचा रेडा येतो ना, त्याचं पण नाव ज्ञान आहे. ज्ञानदेव म्हणाले, तो माझा आत्मा आहे. ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा, वेगळी कामात या नाही. ज्ञानदेव म्हणाले, तो माझा आत्मा आहे. असं म्हटल्याबरोबर तो निंदक म्हणाला, परीक्षा घ्यावी लागेल. ज्ञानदेव म्हणाले, माझी नव्हे, त्या चैतन्याची, त्या सरत्नकाची. तो निंदक कुठला, तरा तरा रे
रेड्याजवळ गेला आणि आस्तुडाने तरा तरा रेड्याच्या पाठीवर तडाखी उठवायला सुरुवात. मारती आसुडे मैशियाचे पाठी तोची वळ उठी ज्ञानदेवे. निंदा कुठला तरा तरा रेड्याजवळ गेला आणि आस्तुडाने रेड्याच्या पाठीवर तडा तडा तडाखी बसला. तो काय आश्चर्य, ज्ञानोबाची पाठ सगळी फुल मात्र निघाली. आता या रेड्याच्या मुखातून वेद मात्र वधून दाखव. ज्ञानदेव म्हणे बोलले ऋग्वेद, ओंकार मूळ प्रोल प्रणवाचा. मैसी मुख प्रति बोल वन श्रुती, मैसी पुत्र मुखी बोल वन श्रुती. मैसी मुख पृथ्वी बोल वन श्रुती, मैसी मुख पृथ्वी बोल वन श्रुती, मैसी पुत्र मुखी बोल. चालवन भिंती बैसोनिया, चालवन भिंती बैसोनिया, नोह्या समान महिमा. ज्ञानदेव म्हणे बोलले ऋग्वेद, ओंकार मूळ ब्रोल प्रणवाचा. माऊलीने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर अद्भुत घडलं. अत्यंत स्वच्छ स्पष्ट स्वरासही रेड्याच्या मुखातून घोष सुरू झाल्याबरोबर सर्व शास्त्री पंडित ज्ञानोबाच्या पायी कोसळले. आता कुचेष्टा संपली, थट्टा मग माग राहिली. जिकडे तिकडे जय जयकार व्हायला लागला, निंदक वंदायला लागले आणि माऊलींच्या जीवनामध्ये चमत्कार घडू लागले. शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक तुझा. सच्चिदानंद बाबांना जिवंत करून ज्ञानेश्वर वाघावर बसून सर्पाचा चाबूक घेऊन भेटण्याकरिता आलेल्या चांगदेवाला भेटण्याकरता त्यांनी भिंत चालविली. जड भिंती हारली चांगयांची वांती, मोक्षा मार्गांचा सांगा ती ज्ञानोबा माझा. अशा प्रकारे उभारीला ध्वजती लोकावरी, उभारीला ध्वजती लोकावरी, उभारीला ध्वजती लोकावरी, उभारीला ध्वजती लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती जाती, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. वाह. निवृत्तीनाथ
ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान चल 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 उभारिला ध्वज तिही लोकावरी आयशी चराचरी कीर्ती याची अखंड कीर्तीचा झेंडा उभारल्यानंतर आता जाईन मी आपल्या गावा त्याला काय करावं असं उरलं नाही तेव्हा मी आता आपल्या गावाला जाईन सर्वांना हादरा बसला म्हणजे ज्ञानदेव समाधी घेणार हे ज्ञानाचा अंजन पुन्हा दिसायचं नाही योग्याची माऊली पुन्हा भेटायची नाही सगळी रडताय उदके देऊ रडताय आणि ज्ञानेश्वरापाशी आनंदी आनंद नाचतो गोविंद कीर्तीनाशी त्याचा आनंद वाहतोय आणि नामदेव म्हणताय देवा काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती माझ्या ज्ञानदेवाची ख्याती काय वर्णन करावे नामा म्हणे त्याने तारिले पतित भक्ती केली ख्यात ज्ञानदेव श्री हरी माझा जीव कासवीस होतोय रे दाही दिशा मला उदास वाण्या होत आहेत रे प्राण कंठाशी आले माझा ज्ञानदेव चालला योगाची विभूती चालली आणि निवृत्ती म्हणतायत संत मंडळी एखाद्या तळ्यातला बांध फुटावा व त्यातलं पाणी 12 वाटाने जावं गवताची पेंडी सुटावी व ते गवत वाऱ्याने इकडे तिकडे विखुरलं जावं तसं झालं नाही तेव्हा ते म्हणू लागले एक रात्री आई बाबा टाकून गेले आम्ही पोरकी झालो पण तेव्हा आता सारखे कष्ट झाले नाही निवृत्तीनाथ कष्ट तरी समजले पण मुक्ता तिचं दुःख पाहावत नाही 16 वर्षांची मुक्ता बिचारीला आई लहानपणी सोडून गेली तेव्हापासून तिचं सगळं ज्ञानवाणी केलं केस विचारून नाव घालणं गाणं म्हणून जपून ती उसासे टाकून म्हणते ज्ञानदादा माझ्या ज्ञानदादा असं निष्ठूर का झालास मला टाकून चाललास तुझ्याशिवाय मला कोणी नाही रे आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर नाही आता थार विश्रांतीशी कसं बस या दुःखी जीवाचं देवानं समाधान केलं ज्ञान देव म्हणे आता आठवाला फार लागेल उशीर समाधीशी मग पांडुरंग ज्ञानेश्वराजवळ आले ज्ञानदेवा चालायचं ना ज्ञानदेव उठले त्याने सोपानाला येऊन मिठी मारली मुक्तेला छाती शिजरलं नामदेवाला मिठी मारली सर्व संतांना नमस्कार केला पुढे जोडून या कर बोलो तो उत्तर स्वामी संगे पाळिलो पोसिलो चालविला लळा बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा निवृत्तीनं आलिंगन देऊन आसनावर बसले पुढे ज्ञानेश्वरी ठेवली देवाकडे पाहता देवाजवळ मागणं मागताय देवा जन्मभर अपूर्व सुख भोगलं आता तुमच्या पायाजवळ ठेवा ज्ञानदेव म्हणे सुखे केले देवा पाद पद्मी ठेवा निरंतर लहानपणी भोगावे लागले कष्ट हा अपेक्षा हे सगळं पिऊन गेला आहे ज्ञानदेव म्हणे आता ऐसे कोणी म्हणे नाही धन्य ते इंद्रायणी धन्य आहे त्याची माता पिता धन्य आहे योगी पावन मनाचा साये अपराध जनाचा विश्वरागे झाले वणी संती सुखे वावे पाणी बोल शस्त्र झाले क्लेश संती मानवा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा काठी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले म्हणी संती सुखे वावे पाणी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वणी संती सुखे व्हावे पाणी बोल शस्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वरागे झाले वणी संती सुखे व्हावे पाणी विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले वणी संती सुखे व्हावे पाणी विश्वपट विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले वाणी विश्वरागे झाले वाणी विश्वरागे झाले कराविले जसे केले कटकट वाकुडे की नीट देव जाणे कोण्या कारण झालेशी निर्माण देवाची कारण देव जाणे योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वणी संती सुखे व्हावे पाणी बोल शस्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वरागे झाले वणी संती सुखे व्हावे पाणी विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले वणी संती सुखे व्हावे पाणी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोले करा क्षमा अपराध महाराज तुम हा नाही उच्चारिला अधिकार मी आप क्षमा अपराध महाराज तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश जगद्गुरु तुकाराम